पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराड पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका, 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तिघांना अटक। कराड शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत तब्बल 95.78 ग्रॅम मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा 18,82,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाक कारवाई करण्यात आली। कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत समीर गुलाब शेख, नजर मोहम्मद आरिफ मुल्ला आणि फरदीन दादापीर शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून 2,87,340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले। याशिवाय 3 मोबाईल फोन आणि 1 इनोव्हा कारही पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत। अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कराड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचे स्वागत केले जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की कराड शहरामध्ये इनोव्हा गाडीमधून काही इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जो NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंध आहे तो विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी मला त्या पद्धतीने माहिती दिल्यानंतर आम्ही छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। सदर कारवाई दरम्यान कराड शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना एकूण 95.78 ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये इनोव्हा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 3 इसम आणि त्यांचे मोबाईल हे आपल्याला मिळून आलेले आहे। सदर एकूण किंमत 18,82,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल आपण सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। ते कुणाला विक्रीसाठी आले होते नेमकं? त्या संबंधाने आपण तपास आता सुरू करतोय। गुन्हा दाखल करून त्या संबंधाचा तपास आपण करण्याची फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस कोठून आणलेलं आहे या बाबतीत सुद्धा आपण तपास करणार आहोत आणि पुढे कोणाला विकणार होते यामध्ये आणखी काही साथीदार समाविष्ट आहेत का याबाबतचा सुद्धा तपास आपण पुढे करणार आणि त्याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्यावेळी दिली। टोटल एमडी किती जाईल? टोटल एमडी 95.78 ग्रॅम वजनाचा एमडी आहे। सदर कारवाईमधल्या एमडीची किंमत 2,87,340 रुपये इतकी आहे। या कारवाईबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी कराड शहरच्या सर्व टीमचे अभिनंदन केलेले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही इफेक्टिव्हली कारवाई करू याबाबत देखील सूचना दिली। मागं जी कारवाई झाली त्याचा आणि ह्या आरोपीचा काही संबंध? यातील जे 2 आरोपी आहेत समीर शेख, नजर मुल्ला आणि तिसरा जो आरोपी आहे फरदीन शेख, यापैकी जे समीर शेख आणि नजर मुल्ला आहेत ते यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। समीर शेखवरती देखील कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे NDPSच्या संबंधाने। नजर मुल्लावरती देखील दरोड्याच्या संबंधाने कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। फरदीन शेख हा नवीन आहे, आपल्याकडे रेकॉर्डवरती अजून तो आरोपी मिळून आलेला नाही, तरी देखील आपण आणखी माहिती प्राप्त करत आहोत CCTV। एमडीची कारवाई झाली होती त्याचा याच्याशी काही संबंध आहे? आत्तापर्यंत तरी आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु आपण त्या मागची जी कारवाई आहे त्याच्याशी याचा काही संबंध आहे का आणि ह्या टोळीसोबत त्यातील काही आरोपींचं काही लागेबांधे आहेत का ही लिंकसुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करू।